काही नाती वर्षानुवर्ष टिकतात, पण एक चुकीचा आकडा मात्र सगळं संपून टाकतो. मला वाटलं होतं तो मला मदत करेल, पण त्याला माझ्या मैत्रीपेक्षा त्याचे पैसे मोठे वाटले. मला वाटलं होतं तो माझी अडचण समजून घेईल, पण त्यानेच मला स्वार्थ समजलं. काय प्रभू, काय चाललंय? मला माहिती आहे तुमच्या दोघांचं नातं का तुटलंय, पैशामुळेच ना. पण तुला एक माहिती आहे का, त्याच्यावर बी लय कर्ज आहे रे. त्याने घरासाठी कर्ज काढले, बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढले, आईच्या आजारपणासाठी कर्ज काढले. हे सगळं कर्ज तो कसं फेडतो तुला माहिती आहे का? त्याला महिन्याला पगार किती? 15,000. त्याच्यातले 10,000 तर फक्त EMI मध्येच निघून जातात. आणि तुला माहिती आहे का, मध्ये तुझा ॲक्सिडेंट झाला होता, तू ॲडमिट होता, तुझ्या घरच्यांकडचे पैसे संपले होते सगळे. तेव्हा राहिलेलं 60,000चं बिल तुझ्या त्या मित्रांनी भरले आणि त्याचे हप्ते तो आज पण फेडतोय. आणि ही गोष्ट तुला माहिती नाही. गैरसमज दूर झाला, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. पैशांचे हिशोब जुळले, पण मनांचे सांधे कायमचे तुटले.